न्यू एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। यावर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्वाडे यांचा इचलकरंजी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। तर सामाजिक कार्यासाठी सौ रमा अच्युत फाटक, क्रीडा क्षेत्रात वस्त्रनगरीचे नाव उंचावणारा अनिकेत सुभाष माने याला क्रीडा, तर वस्त्रोद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे दीपक रामचंद्र राशीनकर यांना वस्त्रोद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रात लौकिक असलेले श्री माधव विद्या मंदिर यांना शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल युवा उद्योजक कैश शौकत बागवान यांना उद्योजक असे पुरस्कार देण्यात येणार आहेत। पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव यांनी या पुरस्कारांची घोषणा केली। पत्रकार दिनी शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता रोटरी क्लब सभागृह दातीमाळा येथे हा पुरस्कार समारंभ संपन्न होणार आहे। कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अच्युत माने यांची उपस्थिती असणार आहे। आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवणकर, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश टिवटे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव, उपाध्यक्ष बसवराज कोटके, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी केलं आहे। यावेळी संघटनेचे सचिव शिवानंद रावळ, खजिनदार महावीर चिंचणे, रामचंद्र ठिकणे, अनिल दंडगे, पंडित कोंडेकर, सुभाष भस्मे, बाबासो राजमाणे, हुसेन कलावंत, चिदानंद अलुरे, धर्मराज जाधव, सुभाष बोरीकर, भाऊसाहेब फास्के, अतुल आंबी, पांडुरंग पिळणकर, महेश आंबेकर, शीतल पाटील, छोटू सिंग राजपूत, इराणा सिंहासने, विजय चव्हाण उपस्थित होते।